Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. असं आहे की मी एका वाक्यात जर सांगायचं या मीटिंगचं कारण आणि त्याचा मतितार्थ जो आहे तो एवढाच आहे की ही सीट नाशिकची आपण लढवायची की नाही. कार्यकर्त्यांचं काय मत आहे? कार्यकर्त्यांचं मत ही सीट आपण लढवली पाहिजे एवढं ठरलंय. दादांनी काही निर्णय राष्ट्रवादीकडनं लढवणार का? कारण सेनेकडे राष्ट्रवादीच बोलतोय. राष्ट्रवादी अजितदादा ग्रुप राष्ट्रवादी त्या संदर्भात मी बोलतोय. मीटिंग कुठली आहे आता? ही मीटिंग अजितदादांचीच आहे ना, राष्ट्रवादी अजितदादा. तिथे आम्हाला ती सीट लढायची, त्या संदर्भामध्ये निर्णय ते घेत आहेत. तर आपण लढायचं की आम्ही चाचपणी करतोय 2-3 दिवसापासून. आज सगळ्यांना म्हटलं बोलवा आणि विचारा. सगळ्यांचं मत पडलं की लढा आणि आम्ही ती निवडून आणू असं म्हणताय. अशी तुमची इच्छा आहे का? अशी भाजपकडनं सांगितलं गेलं, अशी चर्चा आहे. असं आहे का? यात तथ्य आहे का? तुम्हाला कोणी सांगितलं? अंजली दमन यांनी ट्विट केलंय. कधी केलं? मी तर नाही पाहिलं. असं काही पण केलं? अजिबात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निशाणीवर, घड्याळ निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार. उमेदवार म्हणून तुमचं नाव कालपासून चर्चेत आहे आणि जवळपास आता तुम्ही चर्चा करता, चांगली गोष्ट आहे. काय आणि आता आम्ही फक्त अगोदर जागा मिळणार की नाही ती जागा सुटल्यानंतर मग कोण उमेदवार हे ठरणार आहे. तर आता ही जागा घ्यावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जर तरच्या प्रश्नावर मी उत्तर नाही देऊ शकणार. हायपोथेटिकल प्रश्न तुम्ही विचारणार, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय. त्यांना जागा मिळू द्या, मग सगळे परत बसतील आणि ठरवतील. केंद्रात जायला तुम्ही इच्छुक असणार? जर तर नाही, केंद्रात जायला इच्छुक आहात का? राष्ट्रीय नेते मी या देशात राहायला इच्छुक आहे.